मॉर्निंग विद्यार्थी. आज आपण युनिट 3 मध्ये या ठिकाणी महाराष्ट्रातील खनिज संपत्ती आणि ऊर्जा संपत्ती. महाराष्ट्र खनिज संपत्ती व ऊर्जा संपत्ती या बाबतीमध्ये आज आपण माहिती बघणार. तर आपण बघितलं होतं की मागच्या पिरियडला आपण जेव्हा बघितलं तर त्या ठिकाणी शेतीवर आधारित जे उद्योगधंदे आहेत तर शेतीवर आधारित उद्योगधंद्याच्या बाबतीमध्ये आपण माहिती बघितली होती. तर आजच्या पिरियडला आपण बघत आहोत तर महाराष्ट्रामध्ये जे खनिज संपत्ती आहे तर महाराष्ट्रामध्ये खनिज संपत्ती कशा प्रकारे आहे, कुठं कोणत्या भागामध्ये आहे व त्याचा वापर आपण कशा प्रकारे करू शकतो तर याची माहिती आजच्या पिरियडला बघतो. तर या ठिकाणी आपण महाराष्ट्रातील जे खनिज संपत्ती आहे तर खनिज संपत्तीमध्ये या ठिकाणी मुख्यतः आपण लोह खनिजाची माहिती बघतो. तर या ठिकाणी जे खनिज संपत्ती आहे तर महाराष्ट्रामध्ये जी खनिज संपत्ती आहे तर महाराष्ट्रामधल्या खनिज संपत्तीला या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. कारण जी खनिज संपत्ती आहे तर खनिज संपत्तीवरती सर्व काही या ठिकाणी आपण जी यंत्रसामुग्री तयार करतो तर ही संपूर्ण यंत्रसामुग्री या ठिकाणी खनिज संपत्तीद्वारेच तयार करतो. आपण समजा लोह पोलाद उद्योग घेतला तर लोह पोलाद उद्योग घेतला तर या ठिकाणी एक साधी टाचणी किंवा आपण सुई जे बनवत असतो तर या ठिकाणी सुद्धा लोह पोलादाची आवश्यकता असते. मग या लोह पोलादापासून आपण कसं विचार केला तर मोठी रेल्वे गाडी जरी तयार करत असू तर त्या ठिकाणी सुद्धा खनिजाची आवश्यकता असते. म्हणजे जे लोह पोलाद उद्योग आहे तर तो लोह पोलाद उद्योग हा या ठिकाणी खूप महत्त्वाचा या ठिकाणी मानला जाते. मग या ठिकाणी आपण बघू तर कुठल्याही कारखान्याचा जरी आपल्याला विकास करायचा असेल तर त्या कारखान्याचा विकास करण्यासाठी लोह खनिज, त्याच्यानंतर मॅग्नीज, या ठिकाणी लोह खनिज, त्याच्यानंतर मॅग्नीज आणि त्याच्यानंतर दगडी कोळसा. तर हे जे 3 आयटम जे आहेत या ठिकाणी लोह खनिज, मॅग्नीज आणि दगडी कोळसा हे ज्या ठिकाणी ज्या भागामध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये मिळतात तर ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मिळतात तर त्याच्या खरोखर त्याचा विकास झाल्याचे दिसून येते. तर या ठिकाणी महाराष्ट्राचा आपण बघितला तर महाराष्ट्रामध्ये फक्त 12% क्षेत्र, या ठिकाणी फक्त 12% क्षेत्र असं आहे की ज्या ठिकाणी या प्रकारचे जे खनिज पदार्थ आहेत ते खनिज पदार्थांचे या ठिकाणी अस्तित्व आहे. आणि या ठिकाणी भारताचा विचार केला तर भारताच्या अंदाजामध्ये या ठिकाणी फक्त 3.3%, म्हणजे भारताचे 3.3% उत्पादन कुठं होत आहे, महाराष्ट्रामध्ये होत आहे. आणि महाराष्ट्राचा आपण बघितलं भाग तर या ठिकाणी फक्त 12% क्षेत्र असं आहे. 100%पैकी 12% क्षेत्रफळामध्ये या प्रकारचे खनिज पदार्थ आपल्याला त्या ठिकाणी मिळत आहे. तर महाराष्ट्रामध्ये हे जे खनिज संपत्ती आहे त्या खनिज संपत्तीचे जे वाटप झालेलं आहे ते सम प्रमाणात झालेलं नाही तर हे विषम प्रमाणात झालेलं आहे. कारण विषम प्रमाणात आपण यासाठी म्हणत आहोत की आपण महाराष्ट्राचा नकाशा जरी बघितला तर महाराष्ट्राचा आपण या ठिकाणी नकाशा बघत असताना आपण जेव्हा महाराष्ट्राचा या ठिकाणी अशा प्रकारचा विचार करू तर फक्त या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी भंडारा जिल्ह्यामध्ये भंडारा, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी असं लोह खनिज या ठिकाणी मॅग्नीजच्या खाणी मिळतात. तर मॅग्नीज जे आहे हे आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये मिळतो. तर लोह पोलाद आहे तर लोह पोलाद या ठिकाणी आपल्याला मिळत नाही. त्याच्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपण बघितलं तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी या भागामध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या या भागात या ठिकाणी लोह पोलाद या ठिकाणी दगडी कोळशाच्या खाणी आढळतात. तर या ठिकाणी आपण गडचिरोली जिल्ह्यामध्ये बघितला तर या ठिकाणी लोह खनिजाच्या खाणी आढळतात. त्याच्यानंतर आपण नागपूर जिल्ह्यामध्ये बघितलं तर नागपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला दगडी कोळशाच्या खाणी आढळतात. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी सिंधुदुर्ग, जेव्हा आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाऊ तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी आढळतात. अशा प्रकारे याचे जे वितरण झालेलं आहे हे वितरण समान झालेलं नाही. तर हे वितरण जे समान झालेलं नाही आणि ते आपण समान करू शकत सुद्धा नाही. कारण हे जे साठे आढळतात ते निसर्गतः निर्मित आहे आणि निसर्गतः निर्मित असल्यामुळे आपण निसर्गाला हे म्हणू शकत नाही की ते या ठिकाणी का निर्माण केलं, या ठिकाणी का निर्माण झालेलं नाही. अशा प्रकारचं आपण कोणाकडे कंप्लेंट पण करू शकत नाही.
म्हणूनच हे जे वाटप झालेलं आहे ते या ठिकाणी असमान पद्धतीचे झालेलं आहे. तर मग आता आपण या ठिकाणी बघितलं तर महाराष्ट्रामध्ये जे लोह खनिज वितरण जे आहे तर आपण बघू आता महाराष्ट्रामध्ये लोह खनिजाचे वितरण. तर आपण महाराष्ट्रामध्ये लोह खनिजाचे जे वितरण झालेलं आहे तर भारताच्या एकूण साठ्यापैकी फक्त 20% साठा या ठिकाणी फक्त 20% साठा फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये आढळतो. भारताच्या संदर्भामध्ये आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये आहे तर त्याच्यापैकी धारवाड सिंधुदुर्ग या ठिकाणी धारवाड सिंधुदुर्ग त्याच्यानंतर चंद्रपूर आणि गडचिरोली ह्या जिल्ह्यांमध्ये आपण बघितलं तर जे लोह खनिज आहे तर या लोह खनिजाचा काय होतो या ठिकाणी. तर अशा प्रकारे हे जे जिल्हे आहेत ह्या जिल्ह्यांमध्ये एकंदरीत आपण विचार केला तर 100 दशलक्ष टन 100 दशलक्ष टन या ठिकाणी लोह खनिज असावं अशा प्रकारचे हे अनुमान काढले जाते. किती 100 दशलक्ष टन हे जे 4 जिल्हे या ठिकाणी दिलेले आहेत या जिल्ह्यांमध्ये एवढं लोह खनिज असावं अशा प्रकारचे अंदाज काढले जाते. आता आपण बघू की या ठिकाणी लोह खनिजाचे महत्त्व आणि उपयोग. तर लोह खनिजाचे जे महत्त्व आणि उपयोग आहे मी आता याच्यापूर्वी सांगितलं की टाचणीपासून किंवा एका सुईपासून जे मोठी रेल्वे गाडी तयार करतो आपण तर त्या ठिकाणी सुईपासून लोह खनिजापर्यंतचे संपूर्ण काम या ठिकाणी आपण लोह खनिजाशिवाय होत नाही. कारण जे आपण कुठलीही वस्तू तयार करायची म्हटली घर तयार करायचं म्हटलं तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लोह्याची आवश्यकता असते. घर बांधायचे म्हटलं तर सळाखींची आवश्यकता असते. इलेक्ट्रिक पोचवायची म्हटली तर आपण या ठिकाणी इलेक्ट्रिकचे खांब गाडतो आणि इलेक्ट्रिकचे खांब हे सुद्धा लोखंडी असतात. रेल्वे तयार करायची म्हटली तर एक रेल्वे तयार करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी लोखंडाची आवश्यकता असते. एक बस तयार करायची म्हटली तर बस सुद्धा तयार करताना याचे जे आपण खालच्या जो भाग ज्याला आपण चेसिस म्हणतो तर हे सुद्धा या ठिकाणी लोखंडाचं असते. आपण कुठले बसण्याची व्यवस्था किंवा घर बांधायचं कुठलंही काम करत असताना या ठिकाणी लोह खनिजाशिवाय आपलं ते काम पूर्ण होऊ शकत नाही. अशा प्रकारे आपल्या शेतीची अवजारे जी असतील आपल्या घरगुती सामान जे असेल शेतीची अवजारे घरगुती सामान म्हणजे इव्हन टाचणीपासून ते कुठल्याही मोठ्या अवजड उद्योगापर्यंतचं सर्व साहित्य या ठिकाणी लोखंडाशिवाय होऊ शकत नाही. म्हणूनच लोह पोलाद उद्योग जो आहे तर हा या ठिकाणी खूप आपण महत्त्वाचा मानला जातो. त्याच्यानंतर आपण बघू मग लोह खनिजाचे प्रकार. या ठिकाणी लोह खनिजाचे प्रकार तर लोह खनिजाच्या प्रकारामध्ये त्याच्यातला पहिला जो प्रकार आहे तर पहिला प्रकार आहे याच्यातला मॅग्नेटाइट. तर मॅग्नेटाइट हा जो प्रकार आहे तर मॅग्नेटाइट या प्रकारामध्ये हा एकदम उच्च प्रतीचा लोह पोलाद उच्च प्रतीचा या ठिकाणी हा लोह पोलाद काय आहे या ठिकाणी लोह खनिज आहे. तर हा लोह खनिज जो आहे हा या ठिकाणी मॅग्नेटाइट जो आहे हा सर्वात उच्च प्रतीचा आहे. आणि हा जो याची निर्मिती जी आहे अग्निजन्य आणि रूपांतरित खडक अग्निजन्य व रूपांतरित खडक या ठिकाणी अग्निजन्य आणि रूपांतरित खडक आहे तर त्या ठिकाणी याची निर्मिती झाल्याचे आपल्याला दिसून येते. याचा रंग काळा आणि लालसर असतो. रंग काळा लालसर आणि याच्यामध्ये लोहाचे जे प्रमाण असते तर लोहाचे प्रमाण 70% आहे. बघा या ठिकाणी मॅग्नेटाइट आहे तर हा मॅग्नेटाइट मध्ये या ठिकाणी फक्त हा याचा रंग काळा असतो लालसर नसतो आणि याच्यामध्ये लोह्याचे प्रमाण जे आहे हे 70% असते. तर मॅग्नेटाइट हा या ठिकाणी उच्च प्रतीचा लोह खनिज आहे. हा अग्निजन्य आणि रूपांतरित खडकांमध्ये आढळतो. याचा रंग काळा असून यामध्ये लोहाचे जे प्रमाण आहे हे 70% पर्यंत आढळते. त्याच्यानंतर जे दुसरं आहे हेमेटाइट. तर हेमेटाइट हा या ठिकाणी
हा देखील चांगल्या प्रतीचाच आहे, म्हणजे या ठिकाणी उच्च प्रतीचा आपल्याला म्हणता येईल. उच्च प्रतीचा लोह खनिज आहे. या ठिकाणी अग्निजन्य व रुपाल खनिज खडक आहे किंवा ज्याला आपण स्तरीत खडक म्हणतो. हा स्तरीत खडक, याचा रंग याचा काळा व लालसर रंग असतो. काळा आणि लालसर रंग असतो. आणि याच्यामध्ये लोहाचे जे प्रमाण असते तर लोहाचे प्रमाण या ठिकाणी किती 68% आहे. म्हणजे या ठिकाणी बघा, या ठिकाणी जो मॅग्नेटाइट आहे तर मॅग्नेटाइट मध्ये 70% या ठिकाणी लोह आढळते. तर या ठिकाणी हेमेटाइट जो असतो तर या ठिकाणी 68% आपणास लोह आढळते. त्याच्यानंतर मग तिसरा जो प्रकार आहे तर तिसरा प्रकार आहे लिमोनाइट. तर लिमोनाइट हा इतके उच्च प्रतीचा नसतो, तर हा साधारण प्रतीचा असतो. हा साधारण प्रतीचा, आणि हा कशामध्ये आढळतो? हा स्तरीत खडकांमध्ये आढळतो. हा स्तरीत खडक, हा अग्निजन्य खडकामध्ये नसतो, स्तरीत खडकात आढळतो. आणि याच्यामध्ये लोहाचे जे प्रमाण आहे तर लोहाचे प्रमाण या ठिकाणी 7%. म्हणजे या ठिकाणी 70%, 68% आणि 7%. याचा रंग जो असतो, याचा रंग सुद्धा या ठिकाणी काळा असतो. याचा सुद्धा रंग काळाच असतो. आणि याच्यामध्ये 7% काय असते? लोहाचे प्रमाण असते. त्याच्यानंतरचं मग आहे सिडेराइट. सिडेराइट या ठिकाणी हा एकदम कमी प्रतीचा, म्हणजे हा एकदम हलक्या प्रतीचा लोह, हलक्या प्रतीचा लोह खनिज आहे. आणि याच्या रंगाच्या बाबतीमध्ये माहिती दिलेली नाही. आणि याच्यामध्ये लोह्याचे जे प्रमाण आहे तर लोह्याचे प्रमाण या ठिकाणी 40% दिलेलं आढळते. अशा प्रकारे हे जे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी याचा रंग पिवळा दाखवलेला आहे. तर अशा प्रकारे हे जे वेगवेगळ्या प्रकारचे खनिज पदार्थ जे आहेत तर हे वेगवेगळ्या प्रकारचे खनिज पदार्थ या ठिकाणी आपण याची माहिती बघितली. म्हणजे या ठिकाणी 4 प्रकारचे जे लोह खनिज जे आहे तर हे लोह खनिज. आता या ठिकाणी बघू आपण याचे उत्पादक प्रदेश. या ठिकाणी ज्या भागामध्ये लोह खनिजाचे उत्पादन होते, या भागामध्ये लोह खनिज आढळते, तर आपण ते उत्पादक प्रदेश बघू. लोह खनिज उत्पादक प्रदेशामध्ये या ठिकाणी पहिला आहे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा. चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा. तर चंद्रपूर जिल्ह्याची जी बॉर्डर आहे तर या चंद्रपूर जिल्ह्याच्या बॉर्डरवरती या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चंद्रपूर जिल्हा आणि गडचिरोली जिल्हा जो आहे तर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये लोह खनिजाचा फार मोठा साठा आहे. आणि हा जो साठा आहे तर हा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लोह खनिज आहे तर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आढळत आहे. आणि या ठिकाणचा जो खनिज पदार्थ जो आढळतो हा या ठिकाणी उच्च प्रतीचा आहे. उच्च प्रतीच्या या ठिकाणी लोह खनिज आढळते. आणि या जिल्ह्यातील लोहारा, आसोला आणि देवळगाव, लोहारा, आसोला आणि देवळगाव, तर या 3 ठिकाणी अशा प्रकारचे जे लोह खनिजाचे खनिज आहे तर या लोह खनिजाच्या खाली या ठिकाणी 3 ठिकाणी असल्याचे दिसून येते. त्याच्यानंतर मग आता या ठिकाणी लोहाराच्या बाबतीमध्ये आपण माहिती करू. तर लोहारा या ठिकाणी 200 मीटर लांबीचा जो एक सलग पट्टा आहे तर 200 मीटर लांबीचा सलग पट्टा या ठिकाणी 65 दशलक्ष टन लोह खनिज असल्याचे या ठिकाणी आढळून येते. कुठं? लोहारामध्ये. तो 200 मीटरचा या ठिकाणी बेल्ट असेल तर ह्या 200 मीटरच्या या ठिकाणी या बेल्टमध्ये लोह खनिज आढळून येते. आणि या ठिकाणी 65 दशलक्ष टन या ठिकाणी लोह खनिज असावं असा या ठिकाणी अंदाज आहे. त्याच्यानंतर मग आसोला नंबर 2 आहे. आसोला. तर आसोला या ठिकाणी 400 मीटर बेल्ट, या ठिकाणी 400 मीटरचा या ठिकाणी बेल्ट आहे. आणि हा 400 मीटरचा जो बेल्ट आहे आणि या ठिकाणी
4 दशलक्ष टन 4 दशलक्ष लोह खनिज या ठिकाणी असावं अशा प्रकारचे या ठिकाणी अंदाज केला जातो. आणि या लोह खनिजाच्या थराची जी जाडी आहे ती 13 ते 17 मीटर आहे. 13 मीटर ते 17 मीटर 13 मीटर ते 17 मीटर पर्यंत याची जी जाडी आहे तर याची जाडी या ठिकाणी आढळून येते. म्हणजे या ठिकाणची जी जाडी आहे ती 13 मीटर ते 17 मीटर पर्यंत अशा प्रकारची याची जाडी आहे. आणि याची जी रुंदी आहे हा जो बेल्ट आढळतो आहे तर हा बेल्ट या ठिकाणी 400 मीटरची याची रुंदी आहे. आणि 13 ते 17 मीटर पर्यंतचा जो उंच थर असेल तर या थरामध्ये या ठिकाणी लोह खनिज आढळते. तर अशा प्रकारचा आसोला. त्याच्यानंतर जो देवळगाव आहे तर देवळगाव त्याच्यानंतर जर आपण भंडारा बघितला तर या भंडारा जिल्ह्यात लोह खनिजाचा आपण दुसरं बघू. पहिला चंद्रपूर, दुसरा आपण बघू या ठिकाणी भंडारा. आणि या भंडारा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी लोह खनिजाचा साठा या जिल्ह्यात 6 दशलक्ष टन लोह खनिज असावं अशा प्रकारचे या ठिकाणी अंदाज आहे. आणि या जिल्ह्यातील आंबे तलाव क्षेत्र जो आहे तर या आंबे तलाव क्षेत्रामध्ये या ठिकाणी लोह खनिज आढळून आलेलं आहे. आणि या 6 दशलक्ष टन या ठिकाणी लोह खनिज असावं असा या ठिकाणी अंदाज सांगितला जातो. त्याच्यानंतरचं मग आहे नागपूर. तर नागपूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी भिवापूरच्या बाजूला नागपूर जिल्ह्यामध्ये भिवापूरच्या बाजूला या ठिकाणी लोह खनिजाचे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये साठे आहेत. आणि त्या साठ्याचा उपयोग आपण जसं त्याचा उपयोग करू तशा प्रकारे या ठिकाणी त्याचा उपयोग केला जाईल. त्याच्यानंतर मग आहे सिंधुदुर्ग. तर सिंधुदुर्ग या ठिकाणी हा पश्चिम महाराष्ट्राचा आपण जो भाग घेतला तर पश्चिम महाराष्ट्राच्या या ठिकाणच्या भागामध्ये या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अग्निजन्य खडक आणि स्तरीय खडकामध्ये लोह खनिजाचे साठे असल्याचे या ठिकाणी आढळून येते. त्याच्यानंतर मग आपण बघू महाराष्ट्रामधलं मॅग्नीज. हे झालं आपलं लोह खनिज. त्याच्यानंतर आपण मॅग्नीजची माहिती बघू. तर मॅग्नीजच्या बाबतीमध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये आपण हे जे मालेगाव जे आहे तर मालेगावच्या साईडला त्या ठिकाणी मॅग्नीजच्या खाणी असलेले आढळून येते. त्याच्यानंतर आपण भंडारा जिल्ह्यामध्ये आपण बघितलं तर त्या ठिकाणी डोंगरी बुद्रुक, कुरमुडा, त्याच्यानंतर शिका सावंगी त्याच्या तुमसर तालुक्यामध्ये आपण बघितलं तर तुमसर तालुक्यामध्ये मॅग्नीजचे जे उत्पादन आहे तर मॅग्नीजचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये होतं. तर आपण या ठिकाणी लोह खनिजाची माहिती बघितली. त्याच्यानंतर आपण बघू या ठिकाणी मॅग्नीज हे सुद्धा या ठिकाणी दुसरं बघू आपण मॅग्नीज. तर मॅग्नीज हे जे खनिज आहे तर मॅग्नीज खनिज या ठिकाणी भंडारा आणि गोंदिया जिल्हा भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचे आपण जसं या ठिकाणी वर्णन केलं आणि त्या ठिकाणी याची माहिती बघितली. मॅग्नीजचे महाराष्ट्रामध्ये तर महाराष्ट्रामध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये जे या ठिकाणी मॅग्नीजचे खदान आहे तर भंडारा जिल्ह्यामध्ये मॅग्नीजची खदान ही प्रसिद्ध आहे. कारण भंडारा जिल्ह्यामध्ये जे मॅग्नीज आहे जे चांगल्या क्वालिटीचे चांगल्या प्रतीचे जे मॅग्नीज आहे तर हे या ठिकाणी आपला चिखला माईन्स आणि सीता सावंगी जे आहे डोंगरी बुद्रुक आहे तर या ठिकाणी अशा प्रकारचे मोठे साठे आढळतात. त्याच्यानंतर मग आपण दुसरं नागपूर जिल्हा बघू. तर या ठिकाणी नागपूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सावनेर आणि खापा ते या ठिकाणी खाप्यापासून रामटेक पर्यंतचा जो पट्टा सुरू होतो तर या ठिकाणी रामटेक, त्याच्यानंतर खापा, रामटेक तालुक्यात या ठिकाणी आपला जो रामटेक तालुका आहे तर या रामटेक तालुक्यापासून भंडारा तालुक्यापर्यंत अशा प्रकारच्या खापा ते रामटेक भंडारा तालुक्यापर्यंत या ठिकाणी मॅग्नीजचे ज्या खाणी आहेत तर या मॅग्नीजच्या खाणी असल्याचं दिसून येते. त्याच्यानंतर आपण सिंधुदुर्ग बघितला तर या ठिकाणी तिसरा आहे सिंधुदुर्ग जिल्हा. पश्चिम महाराष्ट्रामध्ये फक्त हा एक या ठिकाणी जो सिंधुदुर्ग जिल्हा आहे तर
तर हे लोह खनिजाच्या खाणी त्या ठिकाणी आढळतात. अशा प्रकारे मॅग्नीज जे आहे. त्याच्यानंतर जर आपण बघू मग या ठिकाणी दगडी कोळसा. पहिल्यांदा बघितलं आपण लोह खनिज, त्याच्यानंतर बघितलं आपण मॅग्नीज आणि त्याच्यानंतरचं मग आहे आपला दगडी कोळसा. तर दगडी कोळशाची ज्या खाणी आहेत तर हा दगडी कोळसा ज्या भागामध्ये दगडी कोळशाचं मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन होते म्हणजे ज्या ठिकाणी दगडी कोळशाच्या खाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. तर दगडी कोळशाचा उपयोग कुठे कुठे होतो तर दगडी कोळशाचा उपयोग या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र या ठिकाणी विद्युत निर्मिती केली जाते आणि त्याच्यानंतर रेल्वे आणि औष्णिक केंद्रामध्ये या ठिकाणी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये कोळसा वापरला जातो. त्याच्यानंतर मोठ्या ज्या इंडस्ट्रीज आहेत तर मोठ्या इंडस्ट्रीजमध्ये सुद्धा या ठिकाणी कोळसा वापरला जातो. मग हा कोळसा कोणत्या ठिकाणी निर्माण होतो किंवा दगडी कोळशाच्या निर्मितीच्या बाबतीमध्ये आपण याची माहिती बघितली तर जेव्हा पूर्वीच्या काळामध्ये ज्याला आपण कोल युग म्हटलं तर या कोल युगामध्ये म्हणजे जो दगडी कोळशाचा पूर्वीचा जो काळ आहे तर त्या काळामध्ये ज्या वनस्पती आहेत त्या ठिकाणी जो प्राणी जीवन आहे ते प्राणी जीवन काय झालं अतिशय उष्णतेमुळे त्याच ठिकाणी गाळलं गेलं आणि त्या ठिकाणी गाळल्या गेल्यामुळे त्या ठिकाणी गाळल्याच्या नंतर त्याच्यावरती अशा प्रकारचे मातीचे या ठिकाणी अशा प्रकारे वेगवेगळे थर साचत गेले आणि वेगवेगळे थर साचल्याच्या नंतर या ठिकाणी याच्यामध्ये जे कार्बन आहे तर त्या कार्बनच्या प्रमाणावरून त्या ठिकाणी दगडी कोळशाच्या खाणी निर्माण झाल्या. म्हणजे दगडी कोळसा ज्या ठिकाणी आहे तर हे जे स्तरित खडक आपण म्हणतो तर जसे स्तरित खडक असतात तर त्याचप्रमाणे या ठिकाणी दगडी कोळसा सुद्धा आढळतो. तर अशा प्रकारे जो दगडी कोळसा आहे त्याच्यानंतर याचा उपयोग जो आहे तर दगडी कोळशाचा उपयोग या ठिकाणी डांबर जे तयार केले जाते त्याच्यानंतर कोक, त्याच्यानंतर रेल्वेमध्ये, त्याच्यानंतर औष्णिक केंद्र आणि चलनासाठी. तर अशा प्रकारचा कोळसा जो आहे तर या कोळशाचा जो उपयोग आहे तर या कोळशाचा उपयोग याच्यापासून तर याच्यामुळे आपण जे वेगवेगळे रंग आहेत औषधी आहेत त्याच्यानंतर वेगवेगळे रंग औषधी त्याच्यानंतर रासायनिक खते अमोनियम सल्फेट अमोनियामध्ये इत्यादी ठिकाणी रासायनिक खते अमोनियम सल्फेट रासायनिक खते अमोनियम सल्फेट डांबर कोक अशा ठिकाणी या ठिकाणी दगडी कोळशाचा वापर केला जातो. तर या ठिकाणी मला दगडी कोळशाचे आपण प्रकार आपण त्या ठिकाणी जसं बघितलं की लोह खनिज जो आहे तर लोह खनिजाचे जे प्रकार आहेत त्याचप्रमाणे दगडी कोळसा या ठिकाणी याचा पहिला प्रकार आहे यांथ्रासाइट. तर यांथ्रासाइट हा जो दगडी कोळसा आहे तर हा सर्वात उच्च प्रतीचा आहे. सर्वात उच्च प्रतीचा या ठिकाणी हा सर्वात उच्च प्रतीचा दगडी कोळसा असून यामध्ये कार्बनचे प्रमाण 90 ते 95% 90 ते 95% या ठिकाणी कार्बनचे प्रमाण आढळून येते आणि 90 ते 95% याचा रंग जो असतो हा रंग काळा असतो हा टणक असतो आणि एकदा हा याने पेट घेतला तर हा लवकर विजत नाही, लवकर पेटत नाही व लवकर विजत नाही. याचे हे वैशिष्ट्य आहे. हा जो दगडी कोळसा असतो हा लवकर पेट पण घेत नाही आणि एकदा याने पेट घेतला की हा लवकर विजत नाही आणि याच्यामध्ये कार्बनचे प्रमाण किंवा हा जळत नाही, याच्यामधून धूर निघत नाही. अशा प्रकारे याचे वैशिष्ट्य आहे. जो यांथ्रासाइट आहे तर हा सर्वात उच्च प्रतीचा कोळसा आहे. त्याच्यामध्ये कार्बनचे प्रमाण 90 ते 95% आढळते. याचा रंग काळा आहे, हा टणक असतो, हा लवकर पेट घेत नाही आणि त्याचप्रमाणे एकदा पेट घेतल्याच्या नंतर खूप वेळपर्यंत पेटत राहतो आणि याच्यापासून जो धूर आहे हा धूर निघत नाही. म्हणजे पोल्युशन जे आहे पोल्युशनचे प्रमाण या ठिकाणी कमी असते आणि यापासून उष्णता जी मिळते ही उष्णता खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिळत असते. म्हणजे जास्त काळ पेटत राहतो आणि जास्त काळ पेटत राहिल्यामुळे याच्यापासून उष्णतेचे प्रमाण जास्त असते. त्याच्यानंतर नंबर 2 आहे बिटुमिनस. तर बिटुमिनस
प्रतीचा आहे हा त्याच्यापेक्षा थोडा कमी प्रतीचा. आणि जगामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये जो कोळसा मिळतो तर हा या ठिकाणी बिटुमिनस आहे. तर बिटुमिनस हा या ठिकाणी सुद्धा जंगलात प्रकारचा आहे आणि याच्यामध्ये कार्बनचे जे प्रमाण आहे तर कार्बनचे प्रमाण 70 ते 75 आहे. या ठिकाणी 90 ते 95% होतं, या ठिकाणी 70 ते 75% कार्बनचे प्रमाण आहे. हा सुद्धा काळा असतो, याचा रंग सुद्धा काळा, हा सुद्धा टणक आहे आणि हा लवकर पेट घेतो म्हणजे ज्वालाग्राही आहे. हा जो आहे हा ज्वालाग्राही आहे म्हणजे हा लवकर पेटतो व लवकर निघतो. त्याच्यामुळे याच्यापासून जे धूळ आहे धूळ याच्यापासून निघत नाही, म्हणजे धूळ जरी होत असेल पण याच्यापेक्षा या ठिकाणी धुळाचे प्रमाण जे आहे धुळाचे प्रमाण कमी असते. त्याच्यानंतर नंबर 3 आहे लिग्नाइट. लिग्नाइट जो आहे तर हा यापेक्षा कमी प्रतीचा आहे, म्हणजे किंवा याला आपण हा साधारण प्रतीचा म्हणतो. हा साधारण प्रतीच्या कोळीला आहे आणि याच्यामध्ये कार्बनचे जे प्रमाण आहे कार्बनचे प्रमाण 40 ते 60% आहे. 40 ते 60% या ठिकाणी कार्बनचे प्रमाण आहे. जो चांगल्या प्रतीचा उच्च प्रतीचा आहे त्या ठिकाणी 90 ते 95% आहे. त्याच्यानंतर आपण दुसरा जो कमी प्रतीचा तर त्या ठिकाणी 70 ते 75% आहे. त्याच्यानंतर नंबर तिसरा आपण जो बघत आहोत या ठिकाणी 40 ते 60% कार्बनचं प्रमाण आहे आणि याचा रंग थोडा पिंगट असतो. त्या ठिकाणी जो काळा असतो हा याचा रंग पिंगट असतो, या ठिकाणी याचा रंग काळा असतो. जो नंबर 1 आपण बघितला त्याचा रंग सुद्धा या ठिकाणी काळा असतो आणि या ठिकाणी हा जळताना या ठिकाणावर खूप धूर निघतो. आपण दोन्ही प्रकारचे बघितलं तर या ठिकाणी धूर निघत नाही, परंतु हा जो कोळसा असतो लिग्नाइट जो कोळसा असतो या ठिकाणापासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये धूर निघत असतो, कारण हा साधारण प्रतीचा कोयला. त्याच्यानंतर जो नंबर 4 आहे पीठ. तर पीठ हा जो प्रकार आहे तर पीठ हा प्रकार याच्यापेक्षा हा एकदम हलक्या प्रतीचा कोळसा आहे. हलक्या प्रतीचा कोळसा आहे आणि या हलक्या प्रतीच्या याच्यामध्ये आपण 40 ते 50% कार्बनचं प्रमाण आहे. या ठिकाणी आपण 40 ते 60% होतं तर या ठिकाणी फक्त 40 ते 50% कार्बनचं प्रमाण आहे आणि याच्यामधून जळताना खूप धूर निघतो आणि उष्णता कमी असते. म्हणजे या ठिकाणी हा जो आहे हा अत्यंत ज्वालाग्राही असल्यामुळे लवकर पेट घेतो आणि लवकर विझतो. त्याच्यामुळे याच्यापासून मिळणारी जी उष्णता असते ती मिळणाऱ्या उष्णतेचं प्रमाण या ठिकाणी कमी असते. त्याच्यानंतर जे 5वं आहे कॅनन या जातीचा हा एक कोळसा, हा सर्वात हलक्या प्रतीचा या ठिकाणी हा कोळसा आहे आणि हलक्या प्रतीचा कोळसा असल्यामुळे यामध्ये कार्बनचे प्रमाण 40 पेक्षा कमी आहे. 40 पेक्षा याच्यामध्ये कार्बनचे जे प्रमाण आहे ते 40 पेक्षा कमी असते आणि यापासून डांबर तयार केला जातो. हा ज्वलनासाठी वापरला जात नाही तर डांबर तयार करतात. म्हणजे आता तुम्हाला हे माहित झालं असेल की डांबर कशापासून तयार करतात. तर डांबर या ठिकाणी हा जो कॅनन नावाचा जो कोळसा आहे जो सर्वात कमी प्रतीचा लोअर प्रतीचा जो कोळसा असतो याच्यापासून या ठिकाणी डांबर तयार केले जाते. हा ज्वलनासाठी वापरत नाही, म्हणूनच जो डांबर असतो हा या ठिकाणी जळत असतो. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी जे बघितलं, मग आता दगडी कोळसा आपण या ठिकाणी बघितले, याचे प्रकार बघितले, मग आता याचे उत्पादन प्रदेश बघू. तर याचे उत्पादन प्रदेश बघत असताना या ठिकाणी नागपूर जिल्ह्यामध्ये आपण बघितलं तर नागपूर जिल्ह्यामध्ये कामठी. तर नागपूर जिल्ह्यामध्ये कामठी या ठिकाणी जो नागपूरच्या पूर्वेस काही अंतरावर भाग आहे आणि या ठिकाणी 16 चौरस किलोमीटर किती 16 चौरस किलोमीटरचा जो क्षेत्रफळ आहे. तर या 16 चौरस किलोमीटरच्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी आपणास दगडी कोळशाच्या खाणी दिसतात. पुन्हा नागपूर जिल्ह्यामध्ये कामठी उत्पादक प्रदेश, नागपूर मंडळ या ठिकाणी
होते. या ठिकाणी कामठी हे एक क्षेत्र आहे, कामठी तालुका आहे आणि त्या तालुक्याच्या जवळ या ठिकाणी 16 चौरस किलोमीटर याचे क्षेत्रफळ आहे. 16 चौरस किलोमीटर किमी क्षेत्रफळ, 16 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे. त्या ठिकाणी याचे खाणी आपल्याला दिसतात आणि या भागामधला जो 1000 दशलक्ष टन कोळशाची या ठिकाणी निर्मिती आहे. अशा प्रकारचा आपण याचा अंदाज लावलेला आहे. एवढ्या प्रमाणामध्ये आपण कोयला काढलेला नाही. त्या ठिकाणावर कोयला काढण्याचे जे काम आहे तर कोयला काढण्याचे काम आणि याच्यामधला जो कोळसा आहे तर हा कोळसा या ठिकाणी खापरखेडा व कोराडी, खापरखेडा आणि कोराडी या ठिकाणी औष्णिक केंद्र आहे. तर या औष्णिक केंद्रामध्ये या ठिकाणचा जो कोळसा असतो हा कोयला त्या ठिकाणी पाठवला जातो आणि याच्यावरती औष्णिक केंद्र चालत असतात. त्याच्यानंतर मग दुसरा आपण बघू या ठिकाणी उमरेड, नागपूर जिल्ह्यामधला उमरेड हे झालं कामठी आणि हे या ठिकाणी उमरेड. तर उमरेडला या ठिकाणी नागपूरच्या आग्नेस आहे. हे झालं म्हणजे नागपूरच्या पूर्वेस हे आहे आग्नेस. तर नागपूरच्या आग्नेय दिशेला या ठिकाणी उमरेड आहे. उमरेड हा सुद्धा या ठिकाणी तालुका आहे. नागपूर जिल्ह्याचा उमरेड तालुका आहे आणि ह्या उमरेडला या ठिकाणी या क्षेत्रामध्ये 2000 दशलक्ष टन या ठिकाणी दगडी कोळशाच्या खाणी आहेत आणि ह्या ठिकाणचा जो कोळसा आहे हा साधारण प्रतीचा आहे आणि या कोळसा बोरवारा आणि बाजारगाव या ठिकाणी बोरवारा आणि बाजारगाव या ठिकाणी ह्या खाणी आहेत आणि या ठिकाणचा जो कोळसा असतो या ठिकाणचा सुद्धा कोळसा या ठिकाणी जे इंडस्ट्री असतात तर ह्या इंडस्ट्रीमध्ये या ठिकाणचा कोळसा पुरवला जातो. त्याच्यानंतर मग आपण बघू चंद्रपूर आणि यवतमाळ. चंद्रपूर व यवतमाळ तर चंद्रपूर जिल्ह्याच्या बॉर्डरवर तर चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्याचा वणी वरोऱ्याचा जो भाग आहे तर या ठिकाणी वणी वरोऱ्याच्या भागामध्ये या ठिकाणी दगडी कोळशाच्या खाणी आणि या दगडी कोळशाच्या खाणीमुळे दगडी कोळशाच्या खाणी या ठिकाणी चंद्रपूर आणि वणी जे जिल्ह्याची जे बाउंड्री आहे तर चंद्रपूर आणि वणी जिल्ह्याच्या सरहद्दीजवळ जो वर्धा नदीचे जे खोरे आहे तर या वर्धा नदीच्या खोऱ्यामध्ये या ठिकाणी दगडी कोळशाच्या खाणी आपल्याला आढळून येतात. त्याच्यानंतर या ठिकाणी तो जे क्षेत्रफळ आहे हे 33 चौरस किलोमीटर जे क्षेत्रफळ आहे या क्षेत्रामध्ये या दगडी कोळशाच्या खाणी आढळून येतात. त्याच्यानंतर मग आपण यवतमाळ जिल्हा बघितला तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्याचे तहसील आहे वणी. त्याच्यानंतर ते घुग्गुस आणि तेलवासा वणी, घुग्गुस आणि तेलवासा ह्या ज्या तालुके या ठिकाणी काय आहे तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये जे दगडी कोळशाच्या खाणी आहेत ते या ठिकाणी आढळतात आणि या ठिकाणी 10 दशलक्ष टन या ठिकाणी दगडी कोळसा असावा अशा प्रकारचे या ठिकाणी अंदाज केला जातो. तर अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये जे दगडी कोळशाचे उत्पादन आहे ते दगडी कोळशाचे उत्पादन या ठिकाणी आढळते. त्याच्यानंतर मग आपण या ठिकाणी बघू तर महाराष्ट्राचे जे जलविद्युत प्रकल्प आहेत तर हे जलविद्युत प्रकल्प कुठे आणि कोणत्या ठिकाणी आढळतात तर या जलविद्युत प्रकल्पाबद्दलची आपण थोडक्यात माहिती या ठिकाणी. तर अशा प्रकारे हे जे औष्णिक केंद्र झाले तर या ठिकाणी मग आता आपण बघू जलविद्युत केंद्र. तर जे जलविद्युत केंद्र आहे तर जलविद्युत केंद्रामध्ये या ठिकाणी पहिला आहे कोयना जलविद्युत प्रकल्प. तर कोयना जलविद्युत प्रकल्प हा जो कोयना नदीवरती बांधलेला आहे तर या ठिकाणी ही जी कृष्णा नदी आहे आणि कृष्णा नदीची ही एक कोयना नदी आहे तर ही कृष्णा नदीची उपनदी आहे आणि या कृष्णा नदीच्या उपनदीवरती जे कोयना धरण आहे ते या ठिकाणी सातारा जिल्ह्यात हेडवा सातारा जिल्ह्यामध्ये कोयना धरण जे आहे ते सातारा जिल्ह्यामध्ये हेडवा
या ठिकाणी कोयना नदी जी आहे तर या कोयना नदीवरती अशा प्रकारचं धरण बांधलेलं आहे आणि याची या ठिकाणी हेडवाकमध्ये या ठिकाणी देशमुखवाडी या ठिकाणी या नदीचे पाणी अडवले जाते आणि हेच पाणी या ठिकाणी या ठिकाणी या प्रकल्पाची एकूण विद्युत क्षमता जी आहे ती 1920 मेगावॅट 1920 मेगावॅट क्षमता कोणाची हा जो प्रकल्प आहे कोयना धरणाचा जो प्रकल्प आहे त्याची तेवढी क्षमता आहे आणि ह्या कोयना नदीचे 98.78 टीएमसी पाणी मोजण्याचे हे या ठिकाणी यंत्र आहे म्हणजे हे जे धरण बांधलेलं आहे तर या धरणाची जी कॅपॅसिटी आहे 98.78 ही या ठिकाणी टीएमसीच्या धरणाची कॅपॅसिटी आहे आणि या ठिकाणी 103 मीटर उंचीचे 103 मीटर उंच या धरणाची जी उंची आहे ती 103 मीटर उंच आहे आणि या ठिकाणी 505 मीटर लांब म्हणजे 103 मीटर उंच आणि 505 मीटर लांबीचे हे या ठिकाणी धरण बांधलेलं आहे आणि या धरणामध्ये 98.78 टीएमसी पाणी या ठिकाणी साठवणूक करण्याची कॅपॅसिटी आहे आणि या धरणामधून जे पाणी आहे तर या धरणामधलं पाणी या धरणामध्ये बोगद्यामधून पाणी पुन्हा पश्चिमेकडे सोडले जाते आणि पश्चिमेकडे ज्या डोंगर रांगा आहेत या डोंगर रांगांमध्ये ते पाणी सोडले जाते आणि या डोंगर रांगांमधलं जे पाणी आहे ते बोगद्याद्वारे दुसऱ्या ठिकाणी पोहोचवले जाते आणि ज्या ठिकाणामध्ये ते पाणी पोहोचवले जाते तर ते पाणी पोहोचवल्याच्या नंतर त्या ठिकाणी अशा प्रकारची विद्युत तयार केली जाते तर अशा प्रकारचं हे या ठिकाणी जे कोयना जलविद्युत प्रकल्प आहे तर हे एकंदरीत या ठिकाणी 1965 पासून याची सुरुवात झाली आणि 1965 पासून याची सुरुवात होऊन आतापर्यंत 65 पासून याची सुरुवात झाली आणि हे वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी त्याच्यानंतर 65 ला त्याची सुरुवात झाली आणि 1975 मध्ये त्याचे काम पूर्ण झाले म्हणजे 65 ला सुरुवात होऊन 75 मध्ये काम पूर्ण झाले म्हणजे 10 वर्षाचा कालावधी याच्या बांधकामाकरिता गेला त्याच्यानंतर मग दुसरा जो टप्पा होता तर दुसऱ्या टप्प्याचे काम या ठिकाणी 1954 मध्ये सुरू झालं आणि 1964 मध्ये ते काम सुरू झालं म्हणजे हा पहिला टप्पा त्याच्यानंतर हा दुसरा टप्पा सुरू झाला तर अशा प्रकारे वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकल्पाचं काम पूर्ण करण्यात आलं आणि अशा प्रकारचे जलविद्युत प्रकल्प आहे जे जलविद्युत प्रकल्प आपण इथला जो नागपूर जिल्ह्यामध्ये जो पेच जलविद्युत प्रकल्प आहे तर त्या पेच प्रकल्पाचे पाणी काय केले जाते त्या ठिकाणी त्या भूमिगरावरती सोडलेले जाते आणि त्या ठिकाणी त्याच्याद्वारे या ठिकाणी जलविद्युत निर्मिती केली जाते आणि ही जी जलविद्युत निर्मिती केली जाते ही जलविद्युत निर्माण झालेली जलविद्युत ही त्या ठिकाणी आजूबाजूची जी मोठी शहरे असतील तर त्या मोठ्या शहरांना पुरवले जाते त्याच्यानंतर दुसरा आहे जायकवाडी प्रकल्प तर जायकवाडी प्रकल्प हा या ठिकाणी गोदावरी नदीवर बांधलेला आहे जी गोदावरी नदी आहे तर पैठण जवळ या ठिकाणी गोदावरी नदी पैठण जवळ या ठिकाणी गोदावरी नदीवरती जायकवाडी प्रकल्प बांधलेला आहे आणि या ठिकाणी नागसागर प्रकल्प आहे कोणता नागसागर तर पैठण या ठिकाणी जे आहे तर पैठण जवळ जे नागसागर आहे तर नागसागर जलाशयाचं या ठिकाणी 12 मेगावॅट या ठिकाणी विद्युत क्षमता आहे त्याची आणि तेवढ्या क्षमतेने या ठिकाणी हा जो जलविद्युत प्रकल्प आहे हा जलविद्युत प्रकल्प या ठिकाणी राबवला जातो तर अशा प्रकारे हे जे वेगवेगळे जे जलविद्युत प्रकल्प आहे ह्या वेगवेगळ्या जलविद्युत म्हणजे ज्या ठिकाणी पाण्याची मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्धता आहे जिथं मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची उपलब्धता असेल आणि उंचावरून पाणी या ठिकाणी आपल्याकडे आता सध्या जो इंदिरा सागर प्रकल्प ज्याला भोसे धरण म्हणतो तर भोसे धरणामध्ये सुद्धा अशा प्रकारचे विद्युत प्रकल्प तयार करण्याच्या नंतर त्याचं काम सुद्धा सुरू आहे त्याच्यानंतर आपल्याकडे जो पेच प्रकल्प आहे नागपूर जिल्ह्यामध्ये मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र यांच्या सीमेवरती जो तयार झालेला आहे तर त्या ठिकाणी पेच प्रकल्पामध्ये सुद्धा या ठिकाणी जलविद्युत प्रकल्पाचे काम चालू आहे त्याच्यानंतर मग आपण बघू जे औष्णिक विद्युत प्रकल्प हे झालं आपलं जलविद्युत त्याच्यानंतर आहे औष्णिक विद्युत प्रकल्प
तर जे औष्णिक विद्युत प्रकल्प आहे, औष्णिक विद्युत प्रकल्प याच्यामध्ये 16 औष्णिक विद्युत प्रकल्प, त्याच्यानंतर तुर्भे औष्णिक 16, त्याच्यानंतर दुसरा जो आहे तुर्भे, तुर्भे औष्णिक विद्युत प्रकल्प, तुर्भे औष्णिक विद्युत प्रकल्प, त्याच्यानंतर टेकडी, परळी, परळी औष्णिक, परळी औष्णिक विद्युत प्रकल्प. त्याच्यानंतर आपण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ऊर्जा प्रकल्प बघितला तर महाराष्ट्रामध्ये विद्युत प्रकल्पामध्ये एकूण 5 आहे. विदर्भात एकूण किती 5 औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत. या 5 औष्णिक विद्युत प्रकल्पामध्ये 5 विद्युत प्रकल्पामध्ये या ठिकाणी 62.5 मेगावॅट 62.5 मेगावॅट या ठिकाणी औष्णिक विद्युत निर्माण केली जाते. आणि हे जे या ठिकाणी सर्वात जास्त जे विदर्भात अकोला जिल्ह्यातील पारस, अकोला जिल्ह्यातील या ठिकाणी पारस औष्णिक विद्युत प्रकल्प, त्याच्यानंतर नागपूरचा कोराडी, त्याच्यानंतर खापरखेडा, नागपूरच्या कोराडी, खापरखेडा, त्याच्यानंतर चंद्रपूरचा दुर्गापूर, या ठिकाणी दुर्गापूर आणि बल्लारपूर. अशा प्रकारचे जे 5 औष्णिक प्रकल्प आहेत, हे 5 औष्णिक प्रकल्प अकोला जिल्ह्यामध्ये पारस या ठिकाणी औष्णिक प्रकल्प आहे, नागपूर जिल्ह्यामध्ये कोराडी या ठिकाणी कोराडी आणि खापरखेडा हे 2 औष्णिक ऊर्जा प्रकल्प आहेत आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी दुर्गापूर आणि बल्लारपूर या ठिकाणी औष्णिक प्रकल्प आहेत. आणि ह्या सर्व औष्णिक प्रकल्पाची या ठिकाणी आपण एकंदरीत कॅपॅसिटी बघितली तर 62.5 मेगावॅट औष्णिक विद्युत निर्मिती केली जाते. आणि हे या ठिकाणी निर्माण केलेले आहे तर त्या ठिकाणी त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये यांना दगडी कोळसा जो आहे तर दगडी कोळसा तिथं मोठ्या प्रमाणामध्ये मिळतो आहे. या ठिकाणी दगडी कोळसा मोठ्या प्रमाणामध्ये मिळतो कारण या ठिकाणी औष्णिक प्रकल्प चालवण्यासाठी दगडी कोळशाची मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यकता असते. म्हणून दगडी कोळसा ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मिळतो त्या ठिकाणी औष्णिक प्रकल्प चालवले जातात. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये खनिज संपत्ती ज्याला आपण ऊर्जा साधने म्हणून आणि खनिज संपत्तीच्या सहाय्याने कोणते उद्योग या ठिकाणी राबवले जातात तर त्याच्या बाबतीत आपण आजच्या पिढीसाठी माहिती बघितली. म्हणजे महाराष्ट्रातील खनिज संपत्ती आणि ऊर्जा संपत्ती, खनिज संपत्ती कोणती आहे आणि जी ऊर्जा संपत्ती कोणती आहे याच्या बाबतीतली आपण माहिती बघितली.